अजितदादांच्या निधनानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे। इतकंच नाही तर महायुती सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासह अर्थ, उत्पादन शुल्क आणि क्रीडा खात्याचा कारभार होता। त्यामुळे आता या खात्यांचा कारभार कुणाकडे द्यायचा आणि पक्षाचं राष्ट्रीय नेतृत्व कुणाकडे द्यायचं याची चर्चा राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सध्या सुरू आहे। अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या हेवीवेट नेत्यांनी दिल्याचं समजतंय। सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करावं अशी मागणी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेटही घेतली। 1.25 तास ही बैठक झाली। अजितदादांकडे असलेली सर्व खाती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्याच आमदारांना देण्यात यावीत असंही यावेळेला सांगण्यात आल्याचं समजतंय। जनतेची एक मागणी अशी होती कालच्या चर्चेत का सुनेत्रा वहिनींना कुठंतरी मंत्रिमंडळात स्थान द्यावं, उपमुख्यमंत्री करावं, खातं काय द्यायचं काय नाही द्यायचं ते मुख्यमंत्री महोदयांनी ठरवावं, पण ताईंना त्या ठिकाणी मंत्रिमंडळात घ्यावं। वहिनींना भेटायला गेलो होतो, पार्थला भेटायला गेलो होतो, सगळ्या परिवाराला भेटायला गेलो होतो काल तिचे अंत्यविधी झाल्यानंतर। कसं काय की इतक्या लवकर राजकीय बैठका अशा घडवणं, काल अंत्यविधी काल झाला आणि अशा पद्धतीचं कुठं बैठका कधी होतात का अशा? सर्व विधी वगैरे सगळं आटोपल्यानंतर, पूजेचा विधी वगैरे आटोपल्यानंतर सर्व पवार साहेबांनी, सर्व सुनेत्रा वहिनी, सर्व पवार कुटुंब एकत्र बसतील, सर्व पवार कुटुंब चर्चा करतील आणि काय दिशा द्यायची ते ठरवतील। ते जर उपमुख्यमंत्री होतील तर तो पक्षाचा आणि त्यांनी राष्ट्रवादी अजितदादा गटांचा निर्णय आहे। कुणाला मंत्री करावं, कुणाला उपमुख्यमंत्री करावं, त्यांचं तसंही एक पद रिक्त आहेच मला वाटतं, मंत्रिपद। आणि सुनेत्राताईंना जर ते उपमुख्यमंत्री होत असेल तर पहिली उपमुख्यमंत्री महिला होते आहे, त्याचा निश्चितच आम्हालाही आनंद आहे। सर्व एका महिलांना प्रथमतः पहिल्यांदा ही संधी उपमुख्यमंत्री पदाची मिळते आहे, नक्कीच एक चांगली गोष्ट होईल असं मला वाटतं। पक्ष जरी तो अंतर्गत त्या पक्षाचा विषय, त्याच्यावर मी बोलणं संयुक्तिक राहणार नाही, परंतु पक्ष जरी वेगवेगळे असले तरी आता संपूर्ण पवार कुटुंबियाचे प्रमुख या नात्यानं पवार साहेब मला वाटतं यामध्ये भूमिका घेतील, त्यामुळे आम्ही बोलणं संयुक्तिक राहणार नाही। मला वाटतं हा राष्ट्रवादी काँग्रेसचा दादा गटाचा प्रश्न आहे। या संदर्भात आम्ही काही टीकाटिप्पणी करणं हे काही मला वाटतं योग्य होणार नाही, पण हा सर्वस्वी त्यांचा विषय। त्यांचे जे आमदार आहेत, त्यांचे सर्व नेते आहेत सगळे दुसऱ्या फळीतले, ते या बाबतीवर विचार करतील, ठरवतील। माननीय मुख्यमंत्री मोदयांची मला वाटतं त्यांनी काल आपण मी आताच बघितलं की भेटही घेतलेली आहे। म्हणजे अतिरिक्त मला काही या विषयात माहिती नाही। काल मुख्यमंत्री महोदय मुंबईला गेले आणि मी पुण्याहून इकडे आलेलो आहे, जळगावला आलेलो आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विधिमंडळ पक्ष नेतेपदी सुद्धा सुनेत्रा वहिनींना त्या ठिकाणी संधी मिळायला पाहिजे। त्यांनी या पक्षाची धुरा सांभाळायला पाहिजे। राष्ट्रीय अध्यक्ष पदावर देखील सुनेत्रा वहिनींना त्या ठिकाणी विनंती करून सुनेत्रा वहिनींनी त्या ठिकाणी पद सांभाळून, नुसतं पद नाही तर ह्या परिवाराला, राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराला सावरण्याचं काम, स्वतःला सावरण्याच्या सोबत आम्हाला देखील सावरण्याचं काम वहिनींनी करावं अशी विनंती आम्ही आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून वहिनींना करतो आहोत। भेट जरूर झाली। सुनेत्रा वहिनी आणि परिवार धार्मिक विधीमध्ये आहे। धार्मिक विधी झाल्याच्या नंतर आम्ही सर्व परिवाराशी सुद्धा चर्चा करू आणि मग त्या संदर्भातलं जे काही चर्चा आहे ते आम्ही ठरवू। जनतेच्या मनातलं, आमच्या आमदारांच्या मनातलं, वहिनींच्या सोबत बोलणं, परिवाराशी बोलणं हे आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे, संवेदनाशील आहे। दादांचा उत्तराधिकारी हा दादांच्या कुटुंबातलाच असेल, त्यावरती चर्चा होऊ शकत नाही। मी तर म्हणतो विधान आमच्या आमदारांची आणि कोणाचीही बैठक बोलावण्याची सुद्धा गरज नाही। आम्ही सर्वजण एकमुखाने सुनेत्रा पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत। अजितदादा पवारांच्या कुटुंबातली व्यक्ती म्हणजे सुनेत्रा वहिनी यांनीच आमचं नेतृत्व करावं, यांनी गटनेत्यापदाची जबाबदारी सांभाळावी, यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद सांभाळावं आणि अजितदादाच्या हातामध्ये ज्या सत्ता होत्या त्या सर्व सत्ता सुनेत्रा वहिनीकडे सुपूर्द कराव्या, अशा प्रकारची विनंती आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाला करणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कर्तृत्वानं जे पुढे जाईल तो प्रमुख असतो। निश्चित आता उपमुख्यमंत्री म्हणून
सुनेत्रा वहिनी यांची निवड व्हायला पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.